5 कोटी मंजूर झाले आणि आज या कामाचा शुभारंभ आणि अनेक दिवसापासून आपल्या कागल डेपोला नवीन बस मिळावी अशी भैया मानेसह असंख्य कार्यकर्ते विद्यार्थी आग्रह धरत होते। त्या मिळालेल्या 5 बसचा लोकार्पण समारंभ या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक श्री जाधव, DTO, डेपो मॅनेजर, या कामाच्या ज्यांच्याकडे शाखा अभियंता काय शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता मॅडम, आपले कॉन्ट्रॅक्टर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भैयासाहेब माने, चंद्रकांत गवळी, प्रकाश गाडेकर, संजय चितारी, बळवंतराव माने, सुनील माळी, असलम मकांदार, किरण, त्यानंतर KP पिष्टे, सर्व प्रमुख मंडळी, पत्रकार बंधूंनो, विवेक लोटे, या कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, एक घोरपडे सरकार आणि एक पसारे आहे का, 2 युनियन आहेत त्या, विनायक पसारे आणि इथे उपस्थित सर्व गोसावी बंधू भगिनी आणि मित्रांनो, भैयासाहेब मानेंनी सांगितल्याप्रमाणे आपले तत्कालीन SD महामंडळाचे अध्यक्ष कैलासवासी सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रयत्नामधून आणि त्यांनी दिलेल्या निधीमधून आपण या SD बसस्थानकाचं काम पूर्ण केलेलं होतं आणि 2 वेळा मी आमदार झाल्यापासून इथलं डांबरीकरण करून दिलेलं होतं। SD बसस्थानक हे अतिशय दुरावस्था तयार झालेली होती। जी मंडळी पुलावरून जायची ती म्हणायची की कागलला मुश्रीफ साहेबांनी एवढी सुधारणा केली, मग बसस्थानकच का नवीन बांधलं नाही, अशी सातत्यानं त्यांची मागणी असायची। परंतु आमच्या ग्रामविकासाचा निधी आपल्या एसटीला देता येत नव्हता, आमदार आणि खासदार फंड देता येत होता, परंतु 5 कोटी निधी आमदार आणि खासदार फंडातून देणं हे केवळ अशक्य होतं आणि म्हणून मी सातत्यानं प्रयत्न करत होतो की हे बसस्थानक नवीन झालं पाहिजे। म्हणून तत्कालीन परिवहन मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मी पाठपुरावा केला आणि त्यांच्या केवळ प्रयत्नामधून 5 कोटीचा निधी आपल्याला मिळाला आणि आज गुढीपाडव्याच्या 9 वर्षाच्या निमित्ताने त्याचा आज आपण भूमिपूजन करतोय। मला मनापासूनचा आनंद आहे आणि मी कॉन्ट्रॅक्टरला विनंती करेन की लवकरात लवकर अद्ययावत संभाजीनगरमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी बसस्थानक बांधलेलं आहे त्याहीपेक्षा चांगलं आणि सुंदर, कारण लोक आता पूल झाल्यावर वरनं जाणार त्यावेळेला या SD बसस्थानकाकडे बघणार, हे कुणी बांधले तर हसन मुश्रीफनं असं म्हटलं पाहिजे। जसे चांगलं नव्हतं तेव्हा नावं काढायची, तसे चांगलं झाल्यावर सुद्धा त्यांनी माझं नाव काढलं पाहिजे एवढी एक अपेक्षा। बारामतीसारखं चांगलं बांधावं पूर्ण करावं अशी विनंती मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो। त्याशिवाय 1.5-2 कोटी रुपये शिल्लक निधी जो राहणार आहे, मी विभागीय नियंत्रण सांगितलं की ह्याला आपण ही जी बाजू आहे म्हणजे मागची ही करायला जागा दिलेली आहे आपण, म्हणून तिथे काय तुम्हाला करता येणार नाही। हे नायकोडेनी बिकोडेनी डल्ला मारलेला आहे, महादेव पाटील नायकोडी अलर्ट केले त्याला। आता राहिला त्या बाजूपासून इथंपर्यंत मला वाटतं दोन्ही बाजूंना तोंड असलेलं आपण गाडी काढावेत आणि चांगलं उत्पन्नात भर पडेल। आणि एसटीचं एक वैशिष्ट्य आहे, ती निविदा काढल्याशिवाय देत नाहीत भैया, निविदा काढल्याशिवाय देत नाही, त्याचा नियम आहे। पण ते निविदा काढताना कसं कागदवाल्याला मिळेल ते आपण बघू आणि त्या पद्धतीनं आपण कागदवाल्याला देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करू। म्हणून आता एसटीला चांगले दिवस आलेले आहेत। कशा अर्थानं, यांना पूर्वी एसट्या जुन्या झालेल्या होत्या, डिझेलच्या दरामुळं, मेंटेनन्समुळं यांना फार मोठा आर्थिक भार सोसावा लागत होता आणि एसटी ही सारखी तोट्यात होती।
अनेक वेळा आपण बघितलं की त्यांना उपोषण करावं लागायचं, त्यांना काम पगार वेळेवर मिळायचे नाहीत, इष्ट्या दुरावस्था, भाड्यानं इष्ट्या घेण्याची पाळी आली. ती जी शिवनेरी बिवनेरी या सगळ्या इष्ट्या या भाड्यानं आहेत. आजही आपल्या जिल्ह्यामध्ये 70 गाड्या भाड्यानं आहेत. 40 रुपये किलोमीटर त्याला भाडं देत आहेत. अजून त्यांचा करार आहे, नवीन करार झाला होता. मी मुख्यमंत्री अभिनंदन करीन, त्यांनी तो रद्द केला, त्याला स्थगिती दिली. आता आपल्या स्वतःच्या गाड्या झाल्या पाहिजेत, या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. सध्याचे परिवर्तन मंत्री माझे मित्र प्रतापराव सरनाईक यांना इतका मी घाईला आणला, कारण मी सातत्याने कुशेकर एमडी आता आहेत काय गेले, कुशेकरना मी सारखा फोन करायचा की तुम्ही शिंदे गटाच्या आमदारांना गेस्ट आहे, आम्हाला काय देत नाही. गारगोटला दिल्या, ह्याला दिल्या, त्याला दिल्या, आम्हाला बसच नाही. आणि मी तर भडकलोच. आता निवडणुका झाल्या, राजापूरचे नवीन आलेले निवडून आलेले आमदार उदय सामंतचे भाऊ इष्टीत बसून प्रवास करतायत, आणि मी गेले 2 वर्ष बोंबलावलो इष्टी मिळाली. तो तर परवा बेजाला आमदार निवडून आला. मग मी प्रतापराव सरनाईकांच्याकडे भांडण काढलं. त्यांनी मला मनापासून त्यांचे मला आभार मानले पाहिजेत. त्यांनी 10 एसट्या, गडिंगलला 10 आणि कागलला 10 एसट्या नवीन मंजूर केल्या. त्यापैकी आज आपल्या गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने 5 आज आल्या. सकाळी गडिंगलच्या एसट्यांचं लोकार्पण मी आणि त्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते झालं. गाडीतनं आम्ही प्रवासही केला. आता हा कार्यक्रम झाला की गाडीतनं आम्हाला रेस्ट हाऊसपर्यंत सोडा, आम्ही गाडीतनं प्रवास करणार आहोत. आता यांची चांगली परिस्थिती आता कशामुळे झाली, शासनानं 50% सवलत ही महिलांना दिलेली आहे. म्हणजे 50% पैसे शासन देणार आहे. त्यानंतर 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना 100% मोफत प्रवास आहे, त्याचे पैसे शासन देणार आहे. त्यानंतर अपंग आणि दिव्यांग लोकांना मोफत प्रवास आहे, त्याचे पैसे आम्ही देणार आहोत. म्हणजे यांना आता, आणि महिलांची तर एवढी इष्टीत गर्दी आहे की सगळ्या इष्ट्या भरभरून जात आहेत. म्हणजे आता यांना पैशाची काही अडचण नाही. त्याशिवाय 18% की 15% यांना दरवाढ करायला परवानगी दिली. परवानगी मला वाटते 15% दरवाढ मिळाली. 1% अधिभार लावला, म्हणजे प्रत्येक तिकिटाला. का लावला? परवा स्वारगेटमध्ये जी दुर्दैवाची घटना घडली आणि जे प्रकरण घडलं, त्यामुळे सिक्युरिटी आणि साफसफाई यासाठी पैसे वेगळे ठेवायचे आणि एवढ्याच कामासाठी खर्च करायचे. तिकडे हात घालायचे नाही, त्यालाच करायचे. त्यामुळे एसटीची स्वच्छता चांगली राहील, बस स्थानकाची स्वच्छता चांगली राहील. 1 रुपयामुळे चांगला अधिभार तुम्हाला मिळेल, आणि त्याशिवाय 15% आता तुम्हाला हे केले आहे. दुसरा एक खजिना शासनाला मिळाला आहे, म्हणजे सूर्य. आता इलेक्ट्रिक बसेस सुरू झालेल्या आहेत. आता काल अजितदादा पवार मला सांगत होते, मी आता एक गाडी घेतलेली आहे महिंद्राची, ती 500 किलोमीटर जाते एकदा चार्जिंग केल्यावर. म्हणजे एकदा चार्जिंग केल्यावर 500 किलोमीटरच्या अशा तयार झाल्या. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते की पहिल्यांदा जेव्हा सोलर आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स आल्या त्यावेळेला याच्यामध्ये फार सुधारणा नव्हत्या. सोलर आल्यामुळं बॅटरी यायची, बॅटरीला केमिकल घालायला लागायचं, मेंटेनन्स व्हायचं. मग आता पॅनेल असे निघाले की 25-25, 30-30 वर्ष आता पॅनेलला काही होत नाही. त्याची आता जबाबदारी सोलरवाल्यांनी घेतलेली आहे. तसं तेही सूर्याच्यामुळं झालं. सूर्य चांगला असल्यामुळं सोलर तयार होती, वीज तयार होती. आणि आता इलेक्ट्रिक व्हेकलमुळं डिझेल आणि पेट्रोलवरचा फार कमी व्हायला मदत झालेली आहे. आता मला वाटतं पहिल्यांदा बॅटरी मोठी यायची, आता त्या ट्रकना इष्टीला कमी झालेली आहे. आता टेक्नॉलॉजी सुधरत जाईल आणि या सगळ्या बसेस सुद्धा त्या इलेक्ट्रिक अजून यायला वेळ आहे, थोडा लवकरात लवकर येईल. म्हणजे डिझेलचा सुद्धा खर्च वाचेल. डिझेलचा खर्च वाचला, पगार नियमात तर आम्हीच देते सगळा शासन. त्यामुळे तुमचा आता पगार बिगार व्यवस्थित होतील, तुम्हाला वेळेवर पगार मिळेल, पगार करार बिगार काय होतील व्यवस्थित होतील. तर तुम्ही सुद्धा आता इमाने सेवा इष्टीवाल्यांची करा. इष्टीमध्ये जाणारा माणूस हा गरीब माणूस आहे. भयामाने सांगितले खरं आहे. गेल्या मागील काळामध्ये आम्ही कॉलेजला जात असताना आम्ही पास काढलेला होता आणि राजाराम कॉलेजला मी महाविद्यालयाने शिक्षणासाठी होतो. माझं BA शिक्षण झालेलं आहे. नंतर लॉला युनिव्हर्सिटीला प्रवेश घेतला शहाजी कॉलेजला. परंतु 2 प्राध्यापकांच्या तासाला मी हजर राहायला नाही. मी ते येऊन तिथं कॅन्टीन होतं, कदाचित तुम्ही मला माहिती असेल, त्या कॅन्टीनमध्ये चहा पीत बसवतो आणि संध्याकाळी बस आधी चढायचं नाही यायचं कागदला. तर इष्टीचा प्रवास मी केलेला आहे. ती एक मजा असते वेगळी.
ते तरुण वय असल्यामुळे चांगली मजा असती. खरं आता एसटी मध्ये आपण बसू शकत नाही, म्हणजे बसत नाही. प्रत्येकाच्या गाड्या झालेल्या आहेत, प्रत्येकाची परिस्थिती सुधारलेली आहे. म्हणून आता एसटीला चांगले दिवस आलेले आहेत. आता कंडक्टर ड्रायव्हरनी चांगलं सेवा करली पाहिजे, लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि त्यामुळं खाजगी प्रवास व्यवस्था ही बंद होईल आणि आपल्या गाडीनं लोक प्रवास करतील. एसटीनं जाणं म्हणजे सुरक्षित घरी जाणं असा त्याचा अर्थ पूर्वी होता. लाल परी आली की लोक आनंदित होत होते. पूर्वी गावाला एसटी चालू झाली की गावाचे लोक त्याची मिरवणूक काढत होते. एसटी ड्रायव्हरची मिरवणूक काढायची, कंडक्टरची आणि ड्रायव्हरची, आणि त्यांना फेटा बांधून त्याची एसटी करत होतो. आता ते दिवस पुन्हा यावेत एवढी अपेक्षा मी या निमित्ताने करतो. लवकरात लवकर किती दिवसात काम होईल मॅडम? किती दिवसाचा वेळ आहे ना? 10 महिन्याचा पिरियड आहे. कॉन्ट्रॅक्टर इतका खोण्यात दिसतोय, 5 महिन्यात करणार म्हणतोय. तर करताना चांगलं कर बाबा. दर्जा बिर्जा कॉन्क्रीट बिग्रेट देखील झालं पाहिजे. 1 महिना जादा घे तर चांगलं कर. पुन्हा एकदा तुमच्याकडे आम्ही 25 वर्ष धडपडायला तुमच्याकडे काम करायसाठी आम्हाला नशिबानं स्टँडचं काम मिळालं. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि आज माझ्या हस्ते भूमिपूजन आणि एसटीचा लोकार्पण समारंभ संपन्न झाला असं मी जाहीर करतो. आणि आभार पडल्यानंतर जाऊन आम्ही एसटीमध्ये सगळे बसून बसतो. आम्हाला कागदच्या रेस्ट हाऊस सोडावं आणि डेपोला ती एसटी घेऊन जावी अशी विनंती करतो.